कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा वीज केंद्राच्या बाजूला असलेल्या 200 एकर जमिनीवर नवीन वीज प्रकल्प उभारला जाणार आहे। टाटा कोणाकडून तेथे 1000 मेगावॅट क्षमतेचा नवीन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे। या जलविद्युत प्रकल्पाला पहिल्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक शेतकरी तसेच स्थानिक जनतेने विरोध दर्शवला आहे। त्यासाठी स्थानिक जनता आणि शेतकरी यांनी आज 6 ऑक्टोबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे। जलविद्युत 1000 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजूर केला आहे। या प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक जनसुनावणी दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत पिपरी कॅम्प आणि सादर केलेल्या अहवालातील सर्व योजनांचा तसेच मागण्यांचा टाटा पॉवर कंपनीने सदरहून योजना CSR मध्ये समाविष्ट करण्यात येतील असे लिखित उत्तर दिले आहे। तसेच केंद्र सरकारच्या वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने सदर होऊन योजना विशिष्ट आणि मानसअटी शर्ती चालवून पर्यावरण मंजुरी दिली असून त्यामधील अटींची पूर्तता न केल्यास मंजुरी रद्द करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद केले आहे। या सर्व लिखित आश्वासनं यांना टाटा कंपनीकडून हरताळ फसला गेला असून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। त्यामुळे स्थानिकांनी घटना आणि कायद्याच्या नियमांच्या अधीन राहून ग्रुप ग्रामपंचायत टाटा पॉवर कंपनी संपूर्ण सहकार्य करावे अशी निवेदनं दिली होती। मात्र टाटा कंपनी मनमानी करून प्रकल्पग्रस्तांना नोकरी काम न देता बाहेरील राज्यातील कामगारांना प्राधान्य देत आहेत। परंतु ग्रामपंचायत हद्दीतील शाळा, अंगणवाडी, सोलर लाईट, सोलर पॅनल, रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधांचे एकही कार्य त्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या ॲक्शन प्लॅन प्रमाणे सुरू केलेले नाही किंवा अर्धवट करून सोडून दिले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये सरकारला याच योजना अभिप्रेत योजना आहेत। केंद्र सरकार, माननीय जिल्हा दंडाधिकारी, पंचायत समिती, ग्रामसभा यांचे आदेश अटी लावून कंपनीचे प्रोजेक्ट कार्य चालू आहे। त्यामुळे प्रशासनाने राज्याचे व देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पर्यायी म्हणून उपोषण सुरू केले आहे। ग्रामस्थांनी मिळून साखळी उपोषण ठेवलेलं आहे। हे साखळी उपोषण साधारणतः 7 ते 8 दिवस आम्ही चालू ठेवू। त्याच्यानंतर अजिबात दखल घेतली नाही, प्रशासनाने पण नाही आणि टाटा कंपनीने पण नाही घेतली, तर आम्ही आमरण उपोषण त्यानंतर पत्करू। जर आमरण उपोषणामध्ये सुद्धा त्यांनी जर काही केलं नाही तर त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या विचाराने पुढची नीती ठरवा। तर मी भाजीपाला, माझा रोजगारच शेतीवरती, भाजीपाला, कुक्कुटपालन हे सर्व त्याच्यावरती। आता भाजी लावण्यासाठी मी विहिरीचं प्रकरण केलं, विहीर पण आहे, त्याच्यानंतर पंप आहे, सगळं टोटल आहे। परंतु काय आहे, आता बघा जंगल तोडीमुळे सगळं आंबे बिंब्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। आता भाजी पुढं लावायची का नाही लावायची हा मला मोठा प्रश्न पडला, कारण माझा रोजगारच शेतीवरती आहे। आता बघा समोर तुम्हाला बघा विहीर वगैरे आता ब्लास्टिंगने पूर्ण तड गेलेले। आता कंपनी त्याच्यासाठी काहीच हे करीत नाही। कर्जत लाईव्हसाठी रामदास माई, कशे।